अवघड होईल बरं का. आता रिक्वेस्ट केली की नाही नाही नाही, तुम्ही चालूच ठेवायला होतं. तुम्हाला तक्रार आली बंद करायला पाहिजे होतं तुम्ही. लोक येऊन गेले त्या लोकांच्या मताशी तुम्ही खेळा ना. ते बदला माणूस. फलटणमध्ये ईव्हीएमचा खो. मतदानावेळी प्रचंड राडा. शमशेरसिंग नाईक निंबाळकर यांची आक्रमक मागणी 2 तास वाढवून द्या. फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या हायव्होल्टेज युद्धात आज तांत्रिक बिघाडामुळे मोठा स्फोट झाला. प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचे बटन दबत नसल्याने मतदार आणि उमेदवारांचा पारा चढला. या गोंधळामुळे मतदान प्रक्रिया तब्बल 2 तास रखडली असून भाजप उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाकडे गेलेला वेळ भरून काढण्यासाठी मतदानाची वेळ 2 तासांनी वाढवून देण्याची आक्रमक मागणी केली आहे. नाईक निंबाळकर विरुद्ध नाईक निंबाळकर टोकाची लढत. नगराध्यक्षपदासाठी फलटणमध्ये ऐतिहासिक लढत होत आहे. एका बाजूला रामराजे गटाचे अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिवसेना आहेत, तर दुसऱ्या बाजूला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर भाजप रिंगणात आहेत. या थेट लढतीत प्रत्येक मत महत्त्वाचे असतानाच ईव्हीएमने दगा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. नेमका गोंधळ काय? प्रभाग क्र. 13 मध्ये सकाळी मतदान सुरू असताना अचानक ईव्हीएम मशीनचे बटन दाबायला अडचण येऊ लागली. मतदार वारंवार प्रयत्न करूनही मत नोंदवले जात नव्हते. यामुळे मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आणि मतदारांनी आरडाओरडा सुरू केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान तात्पुरते थांबवले. शमशेरसिंग नाईक निंबाळकर आक्रमक. मशीन बिघडल्याची बातमी मिळताच भाजप उमेदवार शमशेरसिंग नाईक निंबाळकर यांनी केंद्रावर धाव घेतली. यंत्रणेच्या या ढिसाळ नियोजनावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मशीन खराब झाल्यामुळे मतदारांचा हक्क हिरावला जात आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे 2 तास वाया गेले आहेत. त्यामुळे मतदानाची वेळ संध्याकाळी 2 तासांनी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शमशेरसिंग यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. प्रशासनाकडून मशीन बदलण्याची हालचाल. उमेदवारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने दुसरे मतदान यंत्र मागवले आहे. मात्र तोपर्यंत 2 तासांचा वेळ वाया गेल्याने मतदारांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. वेळ वाढवून मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या घडीच्या 5 लक्षवेधी हेडलाईन्स. 1. फलटणचा रणसंग्राम. ईव्हीएमच्या बिघाडामुळे प्रभाग 13 मध्ये रणकंदन. शमशेरसिंग नाईक निंबाळकर आक्रमक. 2. गेलेले 2 तास परत द्या. मतदान यंत्रातील बिघाडानंतर भाजप उमेदवाराची मोठी मागणी. 3. फलटण नगराध्यक्ष निवडणूक. तांत्रिक बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा. नाईक निंबाळकर बंधूंमध्ये थेट संघर्ष. 4. मोठी बातमी. फलटणमध्ये मतदान प्रक्रिया विस्कळीत. ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी उमेदवारांचा ठिया. 5. प्रशासन विरुद्ध उमेदवार. फलटणमध्ये मतदानावेळी संतापाचा उद्रेक. वेळ वाढवून मिळण्याची शक्यता. गेलेलो होतो मी इथं नगराध्यक्ष पदाचा मी उमेदवार आहे. तर मला येऊन त्यांनी तक्रार केली की जे मशीनचं बटन दाबतोय ते दबत नाहीये, त्यामुळं आमचं मतदान होतंय का नाही हेच आम्हाला कळत नाहीये. म्हणून आम्ही इथं आलो. तर ते अधिकाऱ्यांनी बघितलं तर ती तशीच परिस्थिती, ते मशीन खराब आहे आणि ते मशीन खराब मशीन बदलण्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. तर आता बघू काय करतायत. आता जो हा वेळ वाया गेलाय हा वाढवून देण्याबद्दल तुम्ही काय मागणी केली? त्यांना आता रिक्वेस्ट केलेली आहे. ते म्हणतायत की आम्ही 2 तास 1 तास 2 तास वाया गेलेले आहेत, ते 2 तास आम्ही वाढवून देण्याचा प्रयत्न करतो.